मराठी लँग्वेज अँड ग्रामर क्विज. पहिला क्वेश्चन आहे. भाषा म्हणजे टिमटिमीचे साधन होय. याचे उत्तर आहे संवादाचे. भाषा या संस्कृत धातूचा अर्थ कोणता? याचे उत्तर आहे बोलणे. मातृभाषा म्हणजे काय? याचे उत्तर आहे आपल्या कुटुंबात बोलली जाणारी भाषा. महाइबटांनी कोणता ग्रंथ लिहिला? याचे उत्तर आहे लीळाचरित्र. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गौरव उद्गार काढणारे कवी कोण? याचे उत्तर आहे सुरेश भट. कोणता दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? याचे उत्तर आहे 27 फेब्रुवारी. आद्य कवी मुकुंदराज यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे? याचे उत्तर आहे विवेक सिंधू. भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे टिंबटिंब होय. याचे उत्तर आहे व्याकरण. भाषा हे विचार व्यक्त करण्याचे टिंबटिंब आहे. याचे उत्तर आहे माध्यम. कोमल तालू म्हणजे टिंबटिंब होय. याचे उत्तर आहे कंठ. व हा वर्ण टिंबटिंब आहे. याचे उत्तर आहे दंतोष्ट्य. भिन्न उच्चार स्थानांतून निघणाऱ्या स्वरांना टिंब असे म्हणतात. याचे उत्तर आहे विजातीय स्वर. क व अ हे पुढीलपैकी टिंबटिंब आहे. याचे उत्तर आहे स्वरादी. स्वर हे पूर्ण उच्चारांचे असतात तर व्यंजने हे स्वर मिसळून पूर्ण उच्चाराने होतात. याचे उत्तर आहे संपूर्ण वाक्य बरोबर. मराठी भाषेत एकूण संयुक्त स्वर किती आहेत? याचे उत्तर आहे 4. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? याचे उत्तर आहे ह स्वर. ह्या स्वर. पंचमीचे विभक्ती प्रत्यय कोणते? याचे उत्तर आहे ऊन होऊन. अ, आ पासून जो ओ, औ पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात? याचे उत्तर आहे स्वर. राम या शब्दात किती व्यंजन आहेत? याचे उत्तर आहे 2. ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यास काय म्हणतात? याचे उत्तर आहे दीर्घ स्वर. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या स्वरापासून बनलेला आहे? याचे उत्तर आहे जोडाक्षर लिहिण्याच्या एकूण किती पद्धती आहेत? याचे उत्तर आहे 2. नाकातून केलेल्या बिंदूच्या अस्पष्ट ओझरत्या उच्चाराला काय म्हणतात? याचे उत्तर आहे अनुस्वार. स्वराला कस्टडीत ठेवा या वाक्याचा अर्थ ओळखा. याचे उत्तर आहे अज्ञार्थ. अनिता सुंदर गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणता? याचे उत्तर आहे कर्तरी प्रयोग.